नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने वांद्रे रिक्लेमेशन भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। ही सर्व संकल्पना युवा सेनेचे प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांची आहे। भाजप आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते या रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले। येत्या 2 जानेवारीपर्यंत ही विद्युत रोषणाई मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे। या विद्युत रोषणाईचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची वांद्रे रिक्लेमेशन परिसरात गर्दी होते। संपूर्ण देशभरासह मुंबई देखील नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेली आहे। मी आता सध्या आली आहे वांद्रे येथील योगा उद्यानामध्ये। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत उत्सव पाहायला मिळत आहे। यंदा देखील इथे सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे। मुंबईकरांना मात्र अशी विद्युत रोषणाई सजलेली नेत्रदीपक चित्र फार कमी पाहायला मिळतं, कारण मुंबईकरांना सवय झालेली असते ते म्हणजे मुंबईतल्या ट्रॅफिकचे चित्र पाहायची। मुंबईकर त्याचबरोबर मुंबईच्या बाहेरचे देखील पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येत आहेत। त्याचबरोबर आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये अनेक क्षण टिपताना आपल्याला तरुणाई पाहायला कुठेतरी मिळत आहे। पर्यटक लांबून लांबून इकडे येत आहेत आणि या पुढच्या दिवसात देखील पर्यटक जास्तीत मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता इथून सांगण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त इथे करण्यात आली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आता सज्ज झाले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट पूनमसह मी धनश्री रेवडेकर, शिवसत्ता टाइम्स न्यूज मुंबई। शिवसत्ता टाइम्स साठी धनश्री रेवडेकर, मुंबई। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।